अंबरनाथच्या शिवगंगा नगर परिसरात गेल्या 2 महिन्यांपासून पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनलाय. अनियमित आणि अत्यल्प पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांसह विशेषतः महिलांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. परिसरातील जलकुंभातून अवघ्या काही मिनिटांसाठी पाणी सोडलं जात असल्याने नागरिकांना पुरेसं पाणी मिळत नसल्याचा आरोप करण्यात येतोय. या समस्येविरोधात संतप्त महिलांनी नगरसेविका सुजाता भोईर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक दिली. दरम्यान जलकुंभाला जाणाऱ्या जलवाहिनीवर अनेक अनधिकृत जोडण्या करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या जोडण्यांमुळे नियमित पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याने अशा जोडण्या तत्काळ हटवण्याची मागणी नगरसेविका सुजाता भोईर यांनी केली आहे. शिवगंगानगरमधील पाणी प्रश्नावर प्रशासनाने 8 दिवसात ठोस तोडगा काढावा अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नगरसेविका सुजाता भोईर यांनी दिला आहे. नमस्कार, मी भाजपा नगरसेविका प्रभाग क्रमांक 22 शिवगंगा नगर. आज आम्हाला 2 महिने झाले की बिलकुल पाणी येत नाही आम्हाला. एवढं का म्हणजे 5 आणि 10 मिनटं पाणी येतो, ते पण मंगळवारी पाणी येत नाहीये. तर आता आम्ही आज MGPला पत्र व्यवहार करण्यासाठी आलोय आणि त्यामध्ये आम्ही शेकुकुरे साहेब, कदम साहेब आहेत, त्यांना आम्ही बोललो का जर आठवड्याभर पाणी नाही आलं तर आम्ही मोठ्या प्रमाणात तुम्हाला इथं मोर्चा आणू. कारण की आज लोकप्रतिनिधी असल्या कारणाने सर्व महिला आज माझ्याकडे येतात. पाण्याची अपेक्षा, पाणी कमी येते वगैरे सगळं त्यांचे घराणे माझ्यासमोर मांडतात. पण मी सुद्धा महिला आहे आणि महिलांचे प्रश्न आज किती पाण्याचा मोठा प्रश्न आहे हे मी समजू शकते. कारण की घरात पाण्या वाचून काहीच होत नाही आहे. किचनमध्ये गेलो तर पाणीच लागतं. म्हणून आज आम्ही शेकाकोरेच्या MGPला आपल्या वॉटर सप्लायला येऊन पत्र व्यवहार केला आहे. जर आठवडाभर आमचं पाणी सुरळीत नाही केलं तर आम्ही मोठ्या प्रमाणात मोर्चा आणू. त्यांनीही आम्हाला लेखी स्वरूपात लिहून दिलं आहे. आश्वासनामध्ये लिहिलं आहे की जेमतेम आम्ही 15 दिवस तर जाणारच आहेत, पण तरीसुद्धा याच्यात आम्ही 4 ते 4.5 मीटर पाणी देण्याचा प्रयत्न करू. नमस्कार, मी उषा गोविंद वानखेडे, शिवगंगाची रहिवाशी. जवळजवळ 2 महिने झाले आमच्या शिवगंगा नगरमध्ये पाणी येत नाही. पाणी आलं तर लाईट नसते, लाईट असतं तर पाणी नसते आणि पाण्यासाठी आम्हाला म्हणजे ते वाटच बघावं लागते, कधी पाणी येते, कधी पाणी येते. तर बाकीचे आता आम्ही नोकऱ्या करायच्या, कामधंदा करायचे का त्या पाण्याच्याच मागे राहायचं. तर आज आम्ही इकडे जलवितरण पाण्याचे तिथं आलेलो आहे. त्यांच्या लेटर दिलेलं आहे. कदम साहेबांनी आश्वासन दिलं की 15 दिवसाच्या आत नाहीतर आम्ही मोठा मोर्चा काढणार आहोत. आणि मॅनेज म्हणजे 10 मिनटं 15 मिनटं पाणी येतं आणि तेवढ्यामध्येच जे कपडे धुवायचे त्याच्यातच लादी पुसायची, तेच टॉयलेटमध्ये टाकायचं, असे कामं करतोय. भांडे घासायचे एवढ्याशा टोपात घ्यायचं, नंतर थोडं घ्यायचं, म्हणजे असं आम्ही 2 महिन्यापासून मॅनेज करतोय. त्याच्यामुळे आमच्या सर्व म्हणजे महिला मंडळींची हीच तक्रार आहे. आणि पुरुष लोक तर कामावर जातात, पण आमच्या महिलांना हे खूप म्हणजे हाल सहन करावे लागत आहेत.